तर पहिला प्रश्न आहे, वाचून घेतो कारण एवढे लंबी प्रश्न मलाही आठवण राहत नाही आहे. बियाणं निवडणं सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का कापूस उत्पादनामधला, हो किंवा नाही? होय. हो नाही, दोघे दोघे हो, हो, उत्तर द्यायचं म्हणजे हो. दोघांनी दिलं. कारण आपण पूर्ण चर्चेतच बियाणं निवडीवर भर दिलेला आहे आणि बियाणं निवडायची वेळ आणि पण आहे. बियाणं योग्य निवडण्याची वेळ ही आहे. प्रॉपर वेळ आहे आणि हेच आपलं पुढचं उत्पन्न ठरवणार आहे. कारण आपण शेतकऱ्यांनी म्हणतो की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे फळे रसाळ गोमटी. क्या बात है, हिंदी मध्ये आगाज अच्छा है तो अंजाम भी अच्छा ही होगा. क्या बात है. अंदाज अच्छा है तो अंजाम भी अच्छा ही होगा. अंदाजावरती बियाणे किंवा व्हेरायटी घेणे किंवा माझ्या बाजूच्या शेतकऱ्यांनी घेतली म्हणून तेच लावणे, बरोबर की चूक? चूक 100% चूक. माझ्या शेतात लोक हेच करतात राव. माझ्या शेतात आपण एवढी चर्चाच त्याच्यासाठी केली कारण शेतकऱ्यांनी तसं करायला पाहिजे. तुमच्या जमिनीत कोणतं बियाणं येते, तुमचं अंतर किती आहे, त्या अंतरानुसार तुम्ही वाण ठरवायला पाहिजे. बाजूच्याने समजा त्याला दाट लावायचा आहे आणि त्याने त्याच्यानुसार वाण सिलेक्ट केलं, तुम्हाला जर दूर अंतरावर लावायचं आहे तर ते कधीच मॅच नाही करणार. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये किती अंतरावर कसं मॅनेज करायचं आहे, कसं लागवड करायची आहे, त्यानुसारच वाणाची निवड करणं हे विचारपूर्वकच करणं गरजेचं आहे. त्यापेक्षाही माझी जमीन कशी आहे, माझ्याकडे पाण्याची सोय आहे की नाही, हम्म. त्या हिशोबाने आपण वाण निवडायला. वाण निवडायला पाहिजे. सर, या रॅपिड फायरला आता थोडं आणखी डिफिकल्ट करतोय आपण. आम्हाला जे शेतकरी ऑनलाईन बघतायत त्या शेतकऱ्यांना पण सांगेल की जसे जसे मी प्रश्न विचारतोय, जसे जसे हे लोक आन्सर करताय, तुम्ही पण तुमची उत्तरं कमेंट्समध्ये टाका, येस किंवा नो म्हणून. आणि आपण बघूया आपले एक्सपर्ट बरोबर आहेत की आपण तुम्ही शेतकरी या चर्चेतून जो तुमची उत्तरं बरोबर आहेत, शेवटी आपण त्याला मॅच करू. सर, नेक्स्ट प्रश्न आहे, लोकल कंडिशननुसार बियाणं घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? होय. घ्यायलाच पाहिजे. कारण ते वाण तिथे ऑलरेडी कुणीतरी लावून टेस्ट केलेलं असतं. आणि जसं आपण इंग्रजीत म्हणतो सीइंग इज बिलिव्हिंग. सीइंग इज बिलिव्हिंग. हा, म्हणजे आपण ते वाण पाहिलेलं आहे, त्या वाणामध्ये किती गुण चांगले आहेत ते पण आपल्याला माहित आहे. बघाल तर विश्वास ठेवा. बघाल तर मागच्या वर्षीचा जो रिझल्ट होता आपल्या कुठल्याही व्हेरायटीचा, तर या वर्षी व्हेरायटी ठरवताना ते कन्सिडर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? 100% करायला पाहिजे. त्याचं एक उदाहरण सांगतो मी. थोडं समजा मी एक शेतकरी आहे, मी मागच्या वर्षी 4 वाणं लावले होते. 4 वाणांनी सारखंच उत्पन्न दिलं असं नसते. त्याच्यातले 1-2 वाण असे असतात की जे खूप चांगलं उत्पन्न देतात, बाकीच्यांपेक्षा कदाचित जे 2 क्विंटलचा क्वेश्चन तुम्ही विचारला होता ते 2 क्विंटल जास्त देणारे असतात. तर माझी सर्व शेतकऱ्यांना हेच बोनस उत्पादन माझी आजच्या सर्व चर्चेतला आपला तो हे आहे, ते बोनस उत्पादन. किंवा त्याला आपण म्हणू की ते ऑलरेडी अडॉप्ट झालेलं आहे. Adopt आपल्याकडे. झालेलं आहे. तर Adopt ते ability च चांगली. तुमच्या शेतात ऑलरेडी तुम्हाला चांगलं उत्पादन दिलेलं आहे. प्रयोग हा प्रत्येक शेतकरी करतो, बरोबर आहे. जर मला 10 एकर कापूस लावायचा आहे तर मी 2-2 एकराचे 5 वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं आणतो. पण प्रत्येक वर्षी असं करणं योग्य नाही आहे. कारण होऊ शकते की त्याच्यातले अर्धे जर चांगले नाही निघाले तर तुमचं 50% उत्पन्न तिथंच जाईल. तर मागच्या वर्षी ज्या वाणांना आपल्याला जास्त उत्पादन दिलेलं आहे त्या वाणाची 80% क्षेत्रावर लागवड करायला पाहिजे आणि 20% क्षेत्रावर तुम्ही प्रायोगिक तत्वावर दुसरे 1-2 वाण हे लावू शकता. त्याच्यामुळे मागच्या अनुभवानुसार 80% क्षेत्रावर तेच वाण लावणं फार महत्वाचं आहे. बरोबर. व्हेरायटी निवडल्याने उत्पादनावर फरक पडतो का? होय. 100% फरक पडतो. बरोबर. बियाणे घ्यायच्या आधी कुठली इन्फॉर्मेशन शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहे? बियाणे घ्यायच्या आधी समजा मी एखादं बियाणं जर घेत आहे तर त्या बियाण्याबद्दल मला माहिती असणं गरजेचं आहे. एक समजा एक्झाम्पल बायोसीडचं 6001 वाण आहे. ते वाण कसं आहे, ते उभाट वाढणार आहे, कारण माझ्या सॉइलमध्ये उभाट वाढणारं वाण पाहिजे, मध्यम कालावधीत येणारं पाहिजे, त्याला बोंड चांगले पाहिजे, वेसनेस सोपी पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या वाणामध्ये आहे का हे जर शेतकऱ्याला पहिले माहिती असेल तर ते 100% त्याचं सिलेक्ट करून त्याला लागवड करू शकतो. इन्फॉर्मेशन त्याला पाहिजे आणि त्या हिशोबाने तो त्या क्रॉपला मॅनेज करू शकतो जर त्याला माहित असतं. म्हणजे इन शॉर्ट म्हणजे चांगली सुरुवात म्हणजे स्ट्रॉंग स्टार्ट, म्हणजे स्टार्ट आहे. आपण कसं सुरुवात भली तो आगाज अच्छा तो अंजाम अच्छा. सुरुवात चांगली तर अंत पण चांगला होईल असं त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर आहे
अर्ली स्टेज ज्याला आपण मगाशी पण अर्ली स्टेज क्रिटिकल आहे की नाही आहे. हो किंवा नाही आहे. फार महत्वाचे आहे. आणि अनइव्हन जर्मिनेशन नी प्रॉब्लेम होतात की नाही होत? होतात 100%. कारण अनइव्हन जर्मिनेशन जर झालं आणि मी आधी जे गॅप फिलिंग म्हटलं, तोडे लावायचं Gap म्हटलं, filling, हा. ते जर योग्य वेळेत झाले नाही तर तुमचं क्रॉप जे आहे ते Up down होईल. अपडाऊन होईल. एका झाडाचे बोंड तयार होतील, फुटतील, वेचायला येईल कापूस दुसऱ्याचे, तेव्हा Flowering कुठं बोंड झालं. फ्लावरिंगला येतील, बोंड तयार होतील. तर त्याच्यामुळे युनिफॉर्म वेचायला त्रास होईल, सगळ्या गोष्टीला त्रास होईल. तर त्याच्यामुळे युनिफॉर्म जर्मिनेशन आणि युनिफॉर्म प्लांट स्टँड हे फार महत्वाचं आहे. मला थोडंसं म्हणजे रॅपिड फायरचे आणखी बरेच प्रश्न आहे, पण ह्या जर्मिनेशनवर सर आणखी प्रश्न, कारण तुम्ही ब्रीडिंगमध्ये तुमचा अभ्यास आहे, 30 वर्ष तुम्ही काय की हे जे व्हॅलिड किंवा लिगल जे सीड व्हेरायटीज आपण विकत घेतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी किती टक्के जर्मिनेशन एक्सपेक्ट करावं? कारण हा जर्मिनेशन खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण जर इलिगल असेल तर त्याच्यात जर्मिनेशनच कमी होईल, त्याच्यामुळे त्याची म्हणजे मॅचचे 4 ओव्हर पहिला 2-3 ओव्हरमध्ये जर विकेट जात असेल तर म्हणजे ते मॅच तशीच आपण हारलोय असं समजू. पण आपण जे अप्रूव्ड जे बियाणं आहे राईट किंवा लिगल बियाणं जे आहे त्याच्यामध्ये जर्मिनेशन किती टक्के असावे, म्हणजे अक्रॉस द सगळ्या कंपन्या, म्हणजे शेतकऱ्याला आज आकडाच माहीत पडला पाहिजे की किती बी टाकले म्हणजे किती प्लांट उगवले पाहिजे. बरोबर. आता लिगल बियाण्यासाठी कंपनीची प्रोसिजर अशी असते की हे सीड प्रोडक्शन जे फार्मरच्या शेतावर होतं आणि प्रत्येक फार्मरचा पिकिंग वाईज लॉट बनतो आणि प्रत्येक लॉट हा जर्मिनेशन आणि त्याच्या जेनेटिक प्युरिटी म्हणजे सर्व प्लांट हायब्रिडला मॅच होणारे आहेत की नाही याच्या टेस्ट झालेल्या असतात. आणि कंपनी मिनिमम जर्मिनेशन 75च्या खाली कोणताही लॉट मार्केटमध्ये टाकत नाही. इट इज मोर दॅन 75%. तर 75% आपण एक्सपेक्ट मिनिमम. आणि जर त्याच्या खाली असेल तर शेतकऱ्यांनी काय करावं? जर त्याच्या खाली जर्मिनेशन आलं एक्झॅक्टली तर प्रोसेस काय? म्हणजे मगाशी आपण बोलता आपण तालुका कृषी अधिकाऱ्याकडे तक्रार करू बरोबर, शकतो, बरोबर. अशा प्रकारच्या आपण हा. गोष्टी बोललो. पहिली आपण म्हणजे मला आतापर्यंत जे समजलं 75% जर्मिनेशन असायलाच पाहिजे. दुसरं त्याची जर त्याच्यापेक्षा कमी असेल आणि त्याची तक्रार जर तालुका कृषी अधिकारी किंवा आपल्याला शासनाकडे करायची असेल तर त्याचं आपल्याकडे बिल असायला पाहिजे. बरोबर. पण ही प्रोसेस कशी आहे, म्हणजे प्रत्येक- सामान्य शेतकऱ्याला ते समजण्यासारखी किंवा करण्यासारखं आहे की नाही? प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. बरोबर आहे. तुम्ही जर लागवड ही प्रॉपर वेळेला म्हणजे सॉइल कंडिशन, सॉइलमध्ये मॉइश्चर व्यवस्थित आहे, सीड जर्मिनेट होऊ शकेल अशा कंडिशन मध्ये केली आणि जर तुमचं जर्मिनेशन कमी आलं तर तुम्ही डेफिनेटली कंप्लेन करू शकता. हा, पण जर अर्धवट मॉइश्चर मध्ये पाऊस येऊन जाईल उद्या म्हणून मी लागवड करून दिली तर ज्या सीडला, कारण सॉइल अशी युनिफॉर्म नसते, पॅचेस असतातच सॉइलमध्ये. काही ठिकाणी मॉइश्चर लेवल चांगली राहील, काही ठिकाणी कमी राहील. जिथे कमी राहील तिथे बियाणं जस्ट जर्मिनेट होईल आणि भिजून जाईल. पण हे शेतकऱ्यांनी ते प्रूव्ह कसं करायचं ना, मोठा प्रश्न आहे. म्हणजे मला सामान्य शेतकरी म्हणून असा प्रश्न आहे की तुम्ही म्हटले की मॉइश्चर त्या लेवलचं असलं पाहिजे तेव्हाच त्याचं जर्मिनेशन व्हॅल्यूड होईल. हे बरोबर आहे, पण शेतकरी तुम्ही सांगितलेलं म्हणजे कुठल्याही बियाण्याचे किंवा व्हेरायटीचे जे रिकमेंडेड मॉइश्चर आहे त्याच मॉइश्चरमध्ये त्यांनी सोईंग केली की नाही हे त्या तक्रारीत प्रूव्ह कसं करेल? आपल्यापेक्षा शेतकरी खूप हुशार असतो. जोपर्यंत अर्धा ते 1 वीत मॉइश्चर जात नाही तोपर्यंत तो लागवडच करत नाही. करेक्ट. त्याच्यानंतरही जर केलं झालं तर मग तो कंप्लेन करू शकतो. म्हणजे आता माझ्या लक्षात आलं आणि की कंपनीकडे दुसरी बाजू असते की तोच लाट फक्त एका शेतकऱ्याकडे जात नाही, 10 शेतकऱ्यांकडे तो जात असतो किंवा 1000 शेतकऱ्यांकडे जात असतो. तर त्याचा क्रॉस चेक प्लॉटही राहतो. क्रॉस चेक प्लॉट पण राहतं. म्हणजे इन शॉर्ट पेरणीच्या वेळेस कमीत कमी अर्धा फूट मॉइश्चर आहे हे शेतकऱ्यांनी त्याची काळजी घ्यावी. हा घेतात शेतकरी काळजी घेतातच मला वाटतं. Yes, सगळ्यांना माहिती आहे. इनफॅक्ट फक्त काही वेळा असं होतं की पावसाचा आपण अंदाज घेतो की उद्या परवा येईलच बा आणि करून टाकतो. असे काही घटना मी बघितलेल्या आहेत. किंवा काही ठिकाणी काय करतात, धूळ पेरणी करतात. धूळ पेरणी म्हणजे ड्राय सोईंग करून देतात. ड्राय सोईंग. थोडा पाऊस येतो, थोडंफार मॉइश्चर होतं आणि नंतर पाऊस गायब केसवर जर गेला तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. रिस्क आहे. प्रॉपर स्पेसिंग जरुरी आहे की नाही जरुरी आहे? हो, जरुरी आहे.
प्लांट टू प्लांट स्पेसिंग नी काही फायदा होतो का शेतकऱ्यांना, जे 2 प्लांट मधलं जे अंतर जे असतं? आपण एचडीपी होतो, आता HDPS. एचडीपीएस जो कन्सेप्ट, 2 झाडातलं अंतर कमी केलं तर तुमची एकरी झाडाची संख्या वाढेल. एकरी झाडाची संख्या वाढली म्हणजे तुमचं उत्पादन वाढण्याचे 100% चान्सेस राहतात. बॅलन्स ग्रोथ जी आहे प्लांटची, कापसाच्या प्लांटची, ती गरजेची आहे की नाही? हो, गरजेची आहे. याला आपण 2 पद्धतीने बघू शकतो. बॅलन्स ग्रोथ का बरं? बॅलन्स ग्रोथ कधी होईल? जेव्हा तुम्ही बॅलन्स फर्टिलायझर मॅनेजमेंट कराल तेव्हा. बरोबर आहे. एक्सेस फर्टिलायझर टाकलं, एक्सेस ग्रोथ झाली, जे सरांनी सांगितलं आयडियल वाणाच्या निवडीसाठी 3 बोटापेक्षा जास्त 2 फळफांद्यातलं अंतर नसावं. तुम्ही जर एक्सेस नायट्रोजनचा डोस देऊन दिला, एक्सेस युरिया टाकला, तर हे अंतर 6 बोट, 4 बोट, 6 बोटापर्यंत जाते, जेणेकरून झाडाची उंची जास्त वाढते, 2 फळफांद्यातलं अंतर जास्त होते आणि 2 बोंडातलं सुद्धा अंतर हे जास्त होते. त्याच्यामुळे बॅलन्स फर्टिलायझर, बॅलन्स ग्रोथ हे फार महत्वाचं आहे उत्पन्नासाठी. बरोबर. आणि चांगली सुरुवात म्हणजे चांगलं उत्पन्न, हे गणित बरोबर आहे का? चांगली बरोबर सुरुवात आहे. बरोबर म्हणजे आहे. चांगलं उत्पन्न. बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर आहे. सुरुवात चांगली म्हणजे झाली. पॉवर प्ले चांगला खेळायला पाहिजे. Yes. फर्स्ट फेल अच्छा चाहिए भैया. ब्रांचिंग इम्पॉर्टंट आहे की नाही? फॉर्मेशन, बॉल फॉर्मेशन साठी ब्रांचिंग इम्पॉर्टंट आहे की नाही? मग असे मला असं वाटतं आपण ब्रांचिंग बद्दल बरंच काही काहीतरी बोललो आहे. ब्रांचिंग इम्पॉर्टंट आहे की नाही, की कशाही ब्रांचेस आल्या तरी चालेल? नाही, ब्रांचिंग इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सर मगाशी सांगितलेलं जरा हायलाईट करा ना. आता कॉटनमध्ये कसं असते, 2 प्रकारच्या फांद्या येतात. एक म्हणतो आपण गळफांदी आणि एक म्हणतो फळफांदी. फळफांदी. गळफांद्यांचं प्रमाण हे नगण्य पाहिजे कापसामध्ये, कारण त्या आपल्याला प्रॉडक्टिव्ह यील्ड देत नाहीत. फक्त आपल्याला उत्पन्न जे मिळतं किंवा बोल रिटेन्शन जे मिळतं ते फळफांद्यांवर मिळतं. त्याच्यामुळे बॅलन्स ग्रोथ खूप जरुरी आहे. फक्त हाईट वाढली म्हणजेच इल्ड वाढेल का? म्हणजे जर प्लांटची जी हाईट वाढली म्हणजेच वाढेल का? नाही. त्याचं एक उदाहरण देतो. समजा जनरली कशी शेतकऱ्यांची धारणा कशी आहे, मोठं झाड झालं पाहिजे, त्याला खूप मोठे बोंड, हे सायकोलॉजिकल राहते. मोठं झाड म्हणजेच त्याला खूप मोठे बोंड लागतील असं नाही. योग्य नियोजन, योग्य हाईटवर जे आहे फार महत्वाचं आहे. अंतर जर तुमचं कमी आहे तर वाढ कमी पाहिजे, म्हणजे जेणेकरून ते दाटणार नाही जास्त, त्याच्यावर मावा, तुडतुडा, फुलकिड्याचा प्रादुर्भाव कमी राहील. दुसरं, तुमचं जर नॉर्मल स्पेसिंगवर आहे तर त्याला तुम्ही ऑप्टिमम हाईट जाल म्हणतो आपण, समजा एक 5 ते 6 फूट हाईट जाल म्हणतो, तिथपर्यंत हे गरजेचं आहे. त्याच्या वर जर जात असेल तर उत्पन्नावर त्याचा परिणाम हा 100% तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे. आणि बॅलन्स न्यूट्रिशन गरजेचं आहे की नाही गरजेचं आहे? गरजेचं. अति महत्वाचं आहे. अति महत्वाचं आहे. आणि न्यूट्रिशन मध्ये काय काय गोष्टी येतात? म्हणजे खताचं नियोजन, खताचं नियोजनच, खताचं नियोजन, नत्र, स्फुरत, पालाश हे जे प्रमुख अन्नद्रव्य आहे, याच्यासोबत जे जसं सरांनी बोरॉन सांगितलं, झिंक सांगितलं, सल्फर सांगितलं. सल्फर, कपाशीमध्ये सल्फरचाही उपयोग फार महत्वाचा आहे. आपल्याला सल्फरचा जर उपयोग केला तर ऑइल, आपल्याला माहित आहे हे तेलबिया क्रॉप आहे, ऑइल कंटेंट त्याच्यामुळे जास्त त्याच्यात हे होते, वाढते. बरेचदा शेतकरी फर्टिलायझर टाकतो, कारण आत्ताच आपण नत्राबद्दल बोललो, तर शेतकऱ्याला असं वाटतं की खत टाकलं म्हणजे एकदम बढिया क्रॉप किंवा जास्त खत म्हणजे जास्त उत्पन्न, असं गणित बरोबर आहे का? नाही. याच्यात तुमचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशनही वाढेल आणि अननेसेसरी खर्च तुमचा हा त्याच्यात होतो. त्याच्यामुळे कापसावर पण म्हणजे त्याची एक्सेस ग्रोथ, क्वालिटीवर. आणि प्लांट हेल्थ डायरेक्टली इल्ड इम्पॅक्ट करते किंवा इल्ड वरती त्याचा परिणाम होतो. बरोबर आहे. जे वॉटर स्ट्रेस आहे त्याचा प्लांट वरती किंवा कापसाच्या उत्पादनावरती काही फरक पडतो का? फरक पडतो. जर फ्लावरिंगच्या पिरियडमध्ये जनरली फ्लावरिंग आणि बोल फॉर्मेशन या इल्डच्या क्रिटिकल स्टेजेस आहेत. ह्या स्टेजेसमध्ये जर पाण्याचा ताण पडला तर जे गळ म्हटलो आपण, ती गळ जास्त होते आणि बोल रिटेन्शन कमी होतं. आणि स्ट्रॉंग प्लांट म्हणजे बेटर बॉल फॉर्मेशन, असं आपण समीकरण जोडू शकतो. स्ट्रॉंग पेक्षा बॅलन्स प्लांट म्हणजे हाय रिटेन्शन. बॅलन्स प्लांट म्हणजे हाय बोल रिटेन्शन. बरोबर. लिप कलर नी
झाडाची हेल्थ माहिती पडेल का, आरोग्य Yes. माहिती पडेल का? आपण जे Exactly. नत्रस पुरत पालाबद्दल बोललो, हा. जर डार्क ग्रीन कलरचं नॅचरल लीफ आहे ते जर लाईट ग्रीन येलोइश होत आहे म्हणजे नत्राची कमतरता आहे. पान जर तुमचं बैंगनी कलरचं झालेलं आहे, पर्पल कलरचं झालेलं आहे, स्फुरतची कमतरता आहे. पानाच्या कळा जर सुकलेल्या आहेत तर पालासची कमतरता आहे. त्याच्याशी कलर रिलेटेड आहे. तुम्हाला कलर सगळं सांगून देते का, झाड बोलते आपल्याशी जेव्हा आपण झाडाजवळ गेलो की त्याच्यात काय कमतरता आहे, फक्त ते आपल्याला ओळखता आली ओळखता पाहिजे. आलं पाहिजे. आणि जी बॅलन्स ग्रोथ आहे ते शेतकरी इग्नोर करू शकतो का? नाही. नाही, करायला नको. करायला नको, म्हणजे त्याच्यामुळे लॉंग टर्म मध्ये नुकसानच होईल. नुकसानच होईल. फ्लॉवरिंग स्टेज इल्ड साठी क्रिटिकल आहे की नाही आहे, होय. आणि काय काळजी त्याच्यावरती घ्यायला पाहिजे फ्लॉवरिंग स्टेजवरती? जर आपण बागायती शेती करत आहे तर फ्लॉवरिंग स्टेजमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस पाणी द्यायला पाहिजे. जर पावसात नाही आहे, 8 दिवस झाले पाऊस नाही आहे, तर त्यावेळेस इरिगेशन करायला पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट की त्यावेळेस जसं सरांनी सांगितलं प्लानोफिक्स जे येते ते फ्लॉवरिंग स्टेजला जर त्याचा आपण स्प्रे घेतला तर स्क्वेअर ड्रॉपिंग फ्लावर ड्रॉपिंगचं जे आहे ते आपण रोखू रोखू शकतो. शकतो. म्हणजे जे पाती लागलं त्याच्यापासून फुल बनलं, फुलापासून बोंड बनलं, हे जे आहे हे तिथं राहील आणि ज्याला बोल रिटेन्शन आपण म्हणतो ते चांगलं राहील आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त उत्पादन हे शेतकरी घेऊ शकतील. पण ते पात्या गळणे किंवा बोंड गळणे हे नॉर्मल समजतो आपण, किंवा 10 पैकी 3-4 तर गळतीलच, ते नॉर्मल आहे का? नॉर्मल जर 1-2 गळत आहेत तर नॉर्मल आहे, पण जास्त सळा पडत आहे खाली बरेच वेळा ते 10 पैकी 1 पडली तर तर नॉर्मल ठीक आहे, पण 10 पैकी 5 पडत आहे तर ते नॉर्मल Normal नाही. नाही. त्याच्यासाठी 2 महत्वाचे फॅक्टर आहे. एक, जर दमट वातावरण झालेलं आहे, ह्युमिडिटी जास्त झालेली आहे तर त्या केसमध्ये होते. दुसरं, रोगाचा प्रादुर्भाव जर झालेला आहे तर त्याच्यामुळे सुद्धा जे फ्लावर जिथून पातं जिथं लागते तिथून डिटॅच होते आणि खाली पडते, पिवळ्या कलरचे पाते होतात आणि ड्रॉपिंग होते. बरोबर. आणि पाण्याच्या कधी कधी गळीला कारण आहे की नको त्यावेळी नत्राचा मारा. हेही एक महत्वाचं. जर जमिनीचा CN रेशो, ज्याला म्हणतो आपण कार्बन नायट्रोजन रेशो, जर डिस्टर्ब झाला तर तुमची गळ वाढणार. त्याकरताच आपण प्लॅनोफिकचा स्प्रे सजेस्ट करतो. आणि पाण्याच्या कमतरताने फुलांची गळ होते, हे बरोबर आहे का? हो, बरोबर. बरोबर आहे. फुलगर्ती वाढू शकते जर वाढू पाण्याची शकते. कमतरता हो, हो. असेल तर. त्याच्यासाठी काही स्प्रे तुम्ही आधीच सांगितले, आणि जर आपल्याकडे पाण्याची व्यवस्था व्यवस्था असेल तर पाणी पाणी द्यायला पाहिजे. हेल्दी प्लांट जे आहे ते पात्यांच्या रिटेन्शनला, म्हणजे याला मदत करते का? हेल्दीपेक्षा बॅलन्स प्लॅन बॅलन्स plan. प्लॅन मदत करते. मदत करतो. आणि लेट पाऊसनी काही इम्पॅक्ट होतो का उत्पादनावरती? जर पाऊस उशिरा आला तर, समजा यावर्षी जर मान्सून उशिरा आला तर बरोबर. त्याचा काही परिणाम? अगदी खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. नक्कीच उत्पादनावर परिणाम होतो, पण ज्या वेळेला मान्सून लेट होतो त्यावेळेला शेतकऱ्याने 3 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. पहिले, वाण सिलेक्शन. पुन्हा आलो त्याच्यावरच. ज्या वेळेला मान्सून लेट असेल त्यावेळेला लवकर येणारं वाण निवडलं गेलं पाहिजे, अर्ली मॅच्युरिटी वालं, म्हणजे त्याचे लॉसेस जे आहे ते मिनिमाइज होतील. त्यानंतर दुसरं, त्याची प्लांटिंग मेथड जी आहे ती चेंज केली पाहिजे. त्याला कमी अंतरावर लागवड केली पाहिजे, जर पर एकर झाडांची संख्या वाढवली पाहिजे. आणि तिसरं, असं वाण घेतलं पाहिजे ज्याच्यामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता असली पाहिजे. आणि टाइमली केअर घेतल्याने, म्हणजे वेळोवेळी नियोजन केल्याने उत्पन्न वाढेल की नाही वाढेल? 100% वाढ. 100% वाढेल. म्हणजे फारच ऑब्विस प्रश्न विचारून राहिलो मी काही. लाईट मोड. हा, जास्त फुले म्हणजे जास्त उत्पन्न, बरोबर की चूक? होय आणि नाही. कसं काय? जर त्यांचं रिटेन्शन बोंडात झालं तर ऑब्व्हियसली जास्त फुलं म्हणजे जास्त उत्पन्न. जर तुम्ही आलेले पाते आणि फुले रिटेन नाही करू शकले तर ते नुकसान. युनिफॉर्म क्रॉप हार्वेस्टिंग साठी सोपं असतं का? होय. बरोबर. आधी जसं सांगितलं मी, एक झाड त्याचे बोंड फुटलेले आहेत, वेचायला आलेले आहेत, आणि दुसऱ्याचे जर बोंड फ्लॉवरिंग मध्ये आहे आणि हिरवे आहेत
मजूर जेव्हा कापूस वेचायला येतात तेव्हा त्यांना एक एक झाड शोधून शोधून कापूस वेचावा लागतो. तेच जर युनिफॉर्म बस्टिंग असेल तर ते इझिली वेचायलाही सोपी जाते आणि मजूर जो आहे खर्चही कमी होतो. खर्च कमी होतो. आवडीनं मजूर वेचतेच समजा. आणि जे बोंड आहे त्याचं जर वेट किंवा ते जर चांगलं भरलेलं असलं तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये किंवा इन्कम मध्ये वाढ होईल, बरोबर की चूक? होईल. बरोबर. फक्त बोंड दिसायलाच मोठं नसावं, त्याचं वजन पण असणं गरजेचं आहे. राईट. सो स्टेबल यील्ड इम्पॉर्टंट आहे की नाही? 100% इम्पॉर्टंट आहे. 2 क्विंटलनी किती फरक पडेल? 2 क्विंटल जर जास्त उत्पन्न झालं तर शेतकऱ्याच्या 2 क्विंटल म्हणजे आज 8,000 रुपयाचा भाव पकडला तर 16,000 रुपये. 16,000 रुपये म्हणजे आधी आपण डिस्कस केल्यासारखं ते तुमची सोईंग कॉस्ट असू शकते, ते तुमची फर्टिलायझर कॉस्ट असू शकते, पिकिंग कॉस्ट असू शकते, मेंटेनन्स कॉस्ट असू शकते. तर ते तुमचं ऍडिशनलच आहे. 2 क्विंटल ऍडिशनलच आहे. कापूस उत्पादन घेताना नियोजनाचा काही रोल आहे की नाही आहे? म्हणजे नियोजनाची गरज आहे की नाही गरज आहे? 100% गरज आहे. जर सगळ्या गोष्टी नियोजनबद्ध असल्या तर हा मला वाटतं हा 100% शाश्वत पॉडकास्टच आपण त्याच्यासाठी करू. शाश्वत उत्पन्न जे आहे हे शेतकरी घेऊ शकतात. हमखास उत्पन्न ते घेऊ शकतात. आणि पारंपरिक क्रॉप आहे, युनिव्हर्सल क्रॉप आहे. सर्व देशांमध्ये जगात सगळीकडे जास्तीत जास्त कापसाची लागवड होते. त्याच्यामुळे फार महत्वाचं आहे बॅलेन्स. आणि असं नाही, मला नाही वाटत असा कोणता शेतकरी आहे जो पारंपरिक शेती घेत आहे आणि तो कापूस झिरो करून टाकेल. काही ना काहीतरी तो कापूस लावेलच. त्याच्यामुळे उत्पादन फार नाही. आणि तुम्ही मला असं वाटतं खूप महत्वाचा मुद्दा मांडला की कापूस असं पीक आहे ना, एकतर आपण 20 ते 25% जागतिक उत्पादन कापसाचं भारतात होतं. आणि कापूस असं एकमेव आहे प्रॉडक्ट पीक आहे ज्याचे 2 फिनिश प्रॉडक्ट, 1 बाय प्रॉडक्ट आणि त्याचा वेस्ट पण उपयोगात येते. म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जास्त लाईट म्हणजे प्रकाश टाकू शकाल. जसं कापसापासून आपण जे कपडे घालतोय ते बनतात, राईट. त्याचे जे सीड्स असतात त्याच्यापासून तेल येते. म्हणजे आपल्या अन्न वस्त्र हे ज्या 2 प्रमुख गरजा आहे माणसाच्या, त्या कापसाच्या एका पिकापासून सॉल्व्ह होतात. म्हणजे आपल्याला आपल्या किचनमध्ये जे तेल आहे ते तिथून येतं. त्याच्यानंतर वस्त्र पण बनतात. थर्ड, जे त्याचं जे वेस्टेज आहे त्याच्यापासून पेपर पण बनतो. त्याच्यापासून मला असं वाटते शोभवंत वस्तू बनतात. पण ते हे पण बनतो ना आपण गाई म्हशींना जे खाऊ घालतो, ढेप. केक बनतात. ढेप सरकीपासून बनते. ऑइल एक्स्ट्रॅक्ट पण त्याचाच बाय प्रोडक्ट झाला ना ते. सरकीचाच बाय म्हणजे कॉटनचाच पार्ट झाला. म्हणजे कॉटनच्या पासून जे सरकी निघेल. आता तिसरा एक नवीन उत्पन्नाचा सोर्स जो आहे, शेतकरी आपल्या जे वेस्टेज उरलेला जो प्लांट आहे त्याला बायोमास कलेक्ट करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यापासून बायोब्रिकेट्स, जे कोलचं सबस्टिट्यूट आहे ते बनवू शकतात. सीबीजी प्लांट आहे त्यांना देऊ शकतात, राईट. त्याच्याशिवाय त्याच्यापासून बायोचार कन्व्हर्ट करून कार्बन क्रेडिट बनवू शकतात. शिवाय तो बायोचार आपल्या शेतात टाकून आपल्या सॉइलची हेल्थ पण करू शकते. तर मला असं वाटतं हे कल्पवृक्ष सारखंच एक मला असं म्हणायला पाहिजे. अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला आजपर्यंत दुसऱ्या कुठल्या पिकामध्ये अजूनपर्यंत जाणवला नाही. म्हणजे हा एक प्रामुख्याने मला आज डिस्कवर झालेला मुद्दा या चर्चेतून आहे. तर असे बरेच प्रश्न मला असं वाटते आज आपण चर्चेला घेतले. रॅपिड फायर मध्ये तुम्ही खूप चांगले उत्तर दिलेत, त्याच्याबद्दल खूप खूप अभिनंदन. या चर्चेचं मी समारोप करायच्या आधी, म्हणजे क्लोजिंग करायच्या आधी, अशा 3 गोष्टी जे शेतकऱ्यांनी आपल्या चर्चेतून लक्षात ठेवायला पाहिजे आणि नोट डाऊन करायला पाहिजे आणि या वर्षाच्या हंगामात त्याचा उपयोग करायला पाहिजे. 3 तुमच्याकडनं सर आणि 3 आशिष सरांकडनं. पहिलं, वाणाची निवड, लागवडीचं अंतर आणि नीड बेस स्प्रे. बरोबर. आणि चौथी गोष्ट खताचं मॅनेजमेंट. सर याच्यासाठी पण ठेवा काही. 4 झाले. तुमच्यासाठी डिफिकल्ट झाला गेम. सर तुमच्यासाठी डिफिकल्ट झाला आता गेम. मी 3च गोष्टी रिपिटेशन होईल. ते रिपिटेशन नकोय सर. खताचं व्यवस्थापन मी एक महत्वाचं, खताचं व्यवस्थापन योग्य करा. आपल्या सॉइल नुसार
प्लांटच्या रिक्वायरमेंट नुसारच खत द्या, हे एक महत्वाचं राहील. बाकी पॉईंट सरांनी कव्हर केले तेच आहेत. वाणाची निवड योग्य आहे, अंतर योग्य आहे, स्प्रे अननेसेसरी स्प्रे करू नका, जेणेकरून तुमचं कॉस्ट वाढेल आणि बेनिफिट कमी होऊन जाईल. आणि चौथं म्हणजे खत व्यवस्थापन. हे 4 फार महत्वाच्या गोष्टी. आणि अजून एक त्याच्यात अजून एक ऍड करतो मी त्यांच्यातर्फे, बोल रिटेन्शन वाढवा बोल आणि टेन्शन पर वाढवा. स्क्वेअर फूट तुमचं उत्पन्न वाढवा. सर, जाता जाता शेतकऱ्यांना काय आपण मेसेज देऊ किंवा काय शुभेच्छा देऊ या वर्षीच्या हंगामासाठी? म्हणजे या वर्षीचा हंगाम शेतकऱ्यासाठी कसा राहील, म्हणजे पाऊस कसा राहील आणि हंगाम कसा राहील? अल निनोमुळे तसा पावसाचा अंदाज यावर्षी कमीच आहे, त्यामुळे लवकर किंवा मध्यम येणारे वाणच प्रिफर करा. अच्छा, बरोबर. बापरे, खूप मोठी अशी ही चर्चा आज आपण केली. आपले दोन्ही एक्सपर्ट आशिषजी आणि महेशजींनी दिलखुलासपणे त्यांच्या 20 ते 30 वर्षाचा अभ्यास, अनुभव तो पूर्ण आज आपल्याला या पॉडकास्टच्या चर्चेतून सांगितला. पण याच्यातून मी काय शिकलो, म्हणजे माझा काय टेक अवे आहे की कॉटन फार्मिंग हे फक्त शेती उत्पादन नाही आहे किंवा शेतीचं एक पीक नाही आहे, तर ते एक सायन्स आहे, तर ते एक टायमिंग पण आहे आणि ती एक फार फायनान्शियल अर्थ पण त्याचा खूप इम्पॉर्टंट आहे. तर याच्यामध्ये सायन्स, टायमिंग म्हणजे तुमचं नियोजन आणि तुमचे डिसिजन्स, जे तुम्ही स्मार्ट डिसिजन करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही एन्श्योर केल्यात, तर या 3 गोष्टी 4 गोष्टी जर तुम्ही एन्श्योर केल्या, तर कापसाचं तुम्हाला भरभरून उत्पादन होऊ शकते. तुमचा प्रत्येक निर्णय हा डेटावरती आधारित असायला पाहिजे. म्हणजे तुमचं क्लायमॅटिकल तुमची कंडिशन कशी आहे, तुमची सॉइल कशी आहे, यंदाचं पावसाचं अपेक्षा काय आहे, कशा प्रकारची कंडिशन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा डेटा घेऊन आपण बियाणं किंवा वाण निवडण्यापासून तर क्रॉप प्रोटेक्शन पासून तर खताचं नियोजन आणि शेवटी उत्पन्न कल्टिवेशन म्हणजे हार्वेस्टिंग करण्यापर्यंतचं नियोजन आणि तो डेटा परत परत आपण मेंटेन ठेवून त्याच्यावरती त्या डेटा आधारे किंवा त्या इन्फॉर्मेशन आधारे हवे त्यावेळी त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि मला असं वाटतं पूर्ण लॉगबुक आपण मेंटेन ठेवायला पाहिजे कॉटनचं, की आपण सोईंग किती तारखेला केलेली आहे. जर कारण याच्यामध्ये मला चर्चेतून बरेचदा असं लक्षात आलं की 55 दिवसानंतर आपल्याला हा स्प्रे करायचा आहे किंवा फ्लावरिंग स्टेजला हे आल्यानंतर करायचं आहे. तर याचा प्रॉपर लॉगबुक आपण करायला पाहिजे. त्याच्यासोबत सोबत शेतीचा हिशोब पण आपण चांगल्या पद्धतीनं ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अच्छा, माझ्या पूर्ण कॉटनच्या याच्यामध्ये माझे सीडचे एक्सपेन्सेस किती होते, माझे पेस्टिसाइड किंवा कीड नियंत्रणाचे एक्सपेन्सेस किती आहे, माझ्या लेबरवरती किती खर्च झाला किंवा माझ्या फर्टिलायझरवरती किती खर्च झाला, हा सगळा खर्च तुमच्याकडे लक्षात येईल. आणि तो जो अनुभव किंवा ही जी माहिती तुम्ही जे रेकॉर्ड करून ठेवलेली आहे, हे पुढच्या वर्षी तुम्हाला ज्यावेळेस कॉटन आपण घेऊ त्यावेळेस निर्णय घेताना तुम्हाला अधिक चांगले, म्हणजे यावर्षी केलेल्या चुका तुम्हाला पुढच्या वर्षी टाळता येईल. यावर्षी एखादी जर व्हेरायटी चुकीची किंवा काही कमी जास्त झालं असेल तर ते पुढच्या वर्षी बेटर करता येईल. यावर्षीच्या खताचं नियोजन कमी जास्त झालं असेल ते परत करता येईल. आणि शिवाय आपल्या ज्या एक्सपर्टनी ज्या वेगळ्या वेगळ्या मेथड सांगितल्या, जे स्काउटिंग मेथड असेल, लिप कलर चार्टची किंवा कलर ओळखून पानाचं खताचं नियोजन असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवाव्यात. आणि जर त्याच्यामध्ये जर तुम्हाला कधीही कन्फ्युजन असेल तर आमच्या ह्या जे व्हिडिओची लिंक आहे तिकडे जर तुम्ही कमेंट्स टाकल्यात तर तिकड्या ॲग्रोनॉमी एक्सपर्ट तुम्हाला रिप्लाय करू शकतील. बरेच असे प्लॅटफॉर्म्स पण आजच्या डेटला अवेलेबल आहे, ज्याच्याकडे तुम्ही जर ज्यावेळी तुम्हाला अशा प्रकारच्या अडचणी जातात त्यावेळी त्याचे फोटोज काढून किंवा ते क्वेरी जर तुम्ही एक्सपर्टला पाठवली तर तुम्ही गेसवर्क न करता डेटा आधारित किंवा त्या कंडिशन आधारित एक्सपर्ट ऍडवाइसनी निर्णय घेऊन तुमचे पैसे वाचवू शकाल, तुम्ही अधिक उत्पन्न मिळवू शकाल आणि इव्हेंच्युअली आपण चांगलं एक लाईव्हलीहूड आपल्या फॅमिलीला, आपल्या स्वतःसाठी आपण निर्माण करू शकाल. याच मॅसेज सोबत मी आजचं हे चर्चासत्र इथे संपतंय असं जाहीर करतो. तुम्ही आतापर्यंत फेसबुक लाईव्ह वरती आम्हाला ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझ्या दोन्ही मान्यवरांचे आणि एक्सपर्टचे तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. शेतकऱ्यांचं मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमचं हे जे सेवा आहे अशीच तुम्ही पुढेही कार्यरत ठेवून अनेक शेतकऱ्यांना त्याच्यातून लाभ होईल अशीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि आजचा पॉडकास्ट इथेच आपण संपवतोय असं डिक्लेअर करतो. धन्यवाद सर. धन्यवाद. येत्या खरीप हंगामाच्या सर्व शेतकऱ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्याला भरघोस उत्पन्न हो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद.